धारावीमध्ये किती पॉसिबिलिटी आहे पीएनजीची? धारावीमध्ये बिलकुलच पॉसिबिलिटी नाही पीएनजीची, कारण पाईपलाईन गॅससाठी तुम्हाला जे कंप्लायन्स पाहिजे ते कंप्लायन्स सगळ्यात पहिले इकडे होणार नाही. पण इकडून जे पाण्याची लाईन आहे ना, ते आतून गल्लीमधून जाते. मग त्या गल्लीमध्ये पण लोक राहतात, तिकडंच गटर आहे, तिकडंच पाईपलाईन आहे. मग तिकडं कुठं कुठं ते फायर सेफ्टीच्या पण ज्या पाईप लाईन्स आहेत त्या सुद्धा घुसवलेल्या आहेत. जो गॅस विषय जो आहे, हा गॅस थोडासा डेंजरस विषय आहे, कारण कुठं काही लिकेज झालं, कुठं काही झालं तर ते लगेच स्फोटू शकतो. इकडं पाण्याच्या पाईपमध्ये होल मारून पाणी चोरी करतात. तर समजा उद्या पाईपलाईनची गॅस आली, त्याच्यामध्ये सुद्धा शक्यता आहे आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, आग लागण्याची शक्यता आहे. गॅसची कमतरता भासल्यानंतर आता खरं तर सरकारने आवाहन केलेलं आहे की पीएनजी म्हणजे पाईपलाईन मार्फत जो गॅस मिळतो त्यासाठी अर्ज करा. पण त्याच्या आधी सध्या मी आहे मुंबईच्या धारावी भागामध्ये आणि आपण पाहतोय की गॅस तुटवडा झाल्यानंतर अनेक हॉटेल्स जे आहेत गॅस उपलब्धता नसल्यामुळे काही कोळशावरती शिफ्ट झाले आहेत, तर काहींनी इंडक्शन लावलेले आहेत. आपण पाहतोय पराठे जे आहेत ते इंडक्शनवरती शेकवले जात आहेत तिकडे. तर मुळात मुद्दा असा आहे की पीएनजीसाठी मुंबईचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो किती सक्षम आहे की जेणेकरून पीएनजी घराघरापर्यंत जाईल किंवा हॉटेलपर्यंत जाईल. आपण पाहतोय अगदी धारावीमध्ये आहे मी आणि अक्षरशः किचाट आहे इकडे. आपण पाहतोय कितीतरी लोकांची रांग लागलेली आहे इथे. बिर्याणीचं दुकान आहे बिर्याणी घेण्यासाठी. मुळात मुद्दा इथे असा आहे की पीएनजी हा मुंबईत घराघरापर्यंत किंवा हॉटेलपर्यंत जाऊ शकतो का? आपल्यासोबत धारावीतलेच काही मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. आपण त्यांना विचारू की पीएनजी धारावीमध्ये पीएनजीची लाईन असेल ती धारावीपर्यंत येऊ शकते का? सरकारने असं आवाहन केलेलं आहे की पीएनजीसाठी अर्ज करा. मुंबईतला जो इमारतींचा भाग सोडला आणि जर आपण स्लमवर फोकस केलं तर फक्त धारावीच नाही, जोगेश्वरीला स्लम आहेत, अंधेरीमध्ये स्लम आहेत, पण धारावी एक मोठी झोपडपट्टी मानली जाते. धारावीमध्ये किती पॉसिबिलिटी आहे पीएनजीची? धारावीमध्ये बिलकुलच पॉसिबिलिटी नाही पीएनजीची, कारण पाईपलाईन गॅससाठी तुम्हाला जे कंप्लायन्स पाहिजे ते कंप्लायन्स सगळ्यात पहिले इकडे होणार नाही. कारण तुम्ही बघितलं तर जे 90 फीट रोड आहे, समजा हा 90 फीट रोड आहे, या 90 फीट रोडच्या खाली पाण्याचे कनेक्शन गेलेले आहेत. मग या 90 फीट रोडच्या पाठीमागे जे आहेत ना, तिकडे स्लम्स आहेत, घर आहेत, राहतात. मग इकडून जे पाण्याची लाईन आहे ना, ते आतून गल्लीमधून जाते. मग त्या गल्लीमध्ये पण लोक राहतात, तिकडंच गटर आहे, तिकडंच पाईपलाईन आहे. मग तिकडं कुठं कुठं ते फायर सेफ्टीच्या पण ज्या पाईप लाईन्स आहेत त्या सुद्धा घुसवलेल्या आहेत. त्याच्यामुळं अगर समजा पाईपलाईन जरी घालण्याचा प्रयत्न केला धारावीसारख्या ठिकाणी ते शक्यच होणार नाही, कारण जो गॅस विषय जो आहे, हा गॅस थोडासा डेंजरस विषय आहे, कारण कुठं काही लिकेज झालं, कुठं काही झालं तर ते लगेच स्फोटू शकतो. इकडं पाण्याच्या पाईपमध्ये होल मारून पाणी चोरी करतात. तर समजा उद्या पाईपलाईनची गॅस आली, त्याच्यामध्ये सुद्धा शक्यता आहे आणि त्याच्यामुळं ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, आग लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं बेसिक कंप्लेंट्स होणारच नाही. बरोबर. मला इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे म्हणजे बेसिकली. मला सांगा धारावीमध्ये आता पण हे हॉटेल आपण मुख्य रस्त्यावरती आहोत तर ठीक आहे, धारावीमध्ये आतमध्ये पण असे अनेक हॉटेल्स आहेत, छोटे छोटे हॉटेल्स आहेत, खरं तर इटरीज आपण ज्याला म्हणतो. त्यात अशा धारावीमध्ये किती आहेत आणि किती लोक धारावीतली आणि धारावीत मजूर किंवा कामगार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात राहतो, किती हॉटेल्स आहेत आणि किती कामगार या हॉटेल्सवरती अवलंबून आहेत? बघा, धारावीचं अगर समजा आपण डेमोग्राफी बघितली तर धारावीमध्ये जवळजवळ 10 लाखाच्या वर पॉप्युलेशन आहे. त्याच्यामध्ये मतदार अगर बघितले आपण तर 2.25 लाख मतदार आहेत. म्हणजे जवळजवळ 4 लोक जे आहेत ते विस्थापित लोक आहेत, जे कारखान्यामध्ये काम करतात, जो मजूर वर्ग आहे, जो विविध प्रदेशामधून विविध राज्यामधून धारावीमध्ये आलेला आहे. त्यामुळे लोकसंख्या ही अफाट आहे धारावीमध्ये. आणि ह्या सगळ्या ज्या फॅक्टरीज आहेत धारावीमध्ये 15,000 सिंगल रूम फॅक्टरीज आहेत. म्हणजे त्या प्रत्येक फॅक्टरीमध्ये 5-5, 10-10, 15-15 वर्कर काम करतात. अशा 15,000 फॅक्टरीज आहेत. रोड साईड अगर तुम्ही बघितलं पूर्ण 90 फीट रोड जो आहे पूर्ण कमर्शियल आहे. म्हणजे रोड साईड पूर्ण कमर्शियल आहे, माळ्यावर कारखाने आहेत आणि गलीगलीमध्ये सुद्धा प्रत्येक माळ्यावर कारखाने आहेत. त्याच्यामुळे लेबर वर्ग फार मोठा आहे. त्याच्यामुळं गॅसचा अगर प्रश्न बघितला तर धारावीमध्ये आतमध्ये सुद्धा हॉटेल्स आहेत, म्हणजे गलीगलीमध्ये सुद्धा हॉटेल्स आहेत, कारण तेवढी आवश्यकता आहे लोकांना, जेवणाची आवश्यकता आहे. कारण लेबर वर्ग जो आहे त्यांच्या इकडं जेवण बनवतो, पण सध्या आता गॅसमुळे त्यांचा पण प्रॉब्लेम चालू आहे. त्याच्यामुळे ते पण आता सध्या इकडून पलायन करण्याच्या तयारीमध्ये आहेत. सर पण आपल्यासोबत आहेत. सर, धारावीची परिस्थिती बघता पीएनजी तुम्हाला काय वाटतं? सरांना वाटतं का इकडे पीएनजी, तुम्हाला काय वाटतं पीएनजी येऊ शकतो? पाईपलाईन तर गॅसची पाईपलाईन होऊ शकत नाही, कारण इथं स्लम एरिया आहे, कारण इथं गटर लाईन आहे. परत आज समोर घरं असल्याने समोरच गटर लाईन आहे, पाईपाची लाईन गेलेली आहे. त्यामुळं खूप मुश्किल आहे आणि झालं तरी ते शक्य होणार नाही, कारण उद्या अचानक काय झालं घटना तर खूप हानी होणार आहे इकडे. त्याच्यामुळे इथं पाईपलाईन इथे मुश्किल आहे. पाईपलाईन मुश्किल आहे. धारावी में पाईपलाईन से गैस आएगा क्या? चांसेस नहीं है।
चांसेस नहीं है, चांसेस क्यों, मतलब इतना गर्मी मगर तो शॉर्टेज है ना इसके लिए। आपण हॉटेल यांचा जो व्यवसाय यांच्याशी पण चर्चा केली. गेली अनेक वर्ष इथे व्यवसाय करतात हा, आणि सध्या यांचं इंडक्शनवरती सुरू आहे. पण यांचंही म्हणणं आहे की एवढे किचाट आहे धारावी, तर धारावीमध्ये तरी PNG गॅस किंवा पाईपनी जो गॅस प्रोव्हाइड केला जातो तो तरी येणं अशक्य आहे. त्याच्यामुळे धारावीतल्या हॉटेल्स असतील किंवा धारावीमध्ये राहणारे जे कामगार वर्ग आहे, जे हॉटेल्सवरती अवलंबून असतील, त्यांच्या खरं तर आता खूप मोठा प्रश्न इथे निर्माण होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ सुमेश यांच्यासह मी संकेत वराक, न्यूज 18 मराठी, धारावी.